तर एकूणच डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या माध्यमातून जो आता हा यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचा उपक्रम आपण सुरू केलेला आहे, याच अनुषंगानं आपण आजच्या आवाज महाराष्ट्रामध्ये चर्चा करणार आहोत आणि त्या चर्चेसाठी आज माझ्यासोबत असणार आहेत या यंग इन्स्पिरेटर नेटवर्कमध्ये जे सहभागी झालेले विद्यार्थी आहेत त्यामध्ये गार्गी गुप्ता परळच्या आमच्या स्टुडिओमधनं ती सहभागी होते आहे. ऋषी साने हा पण परळच्या आमच्या स्टुडिओमधनं सहभागी होतो आहे. भाजपचे नगरसेवक अमित साटम हे सुद्धा आमच्या परळच्या स्टुडिओमधनं सहभागी होत आहेत आणि मंदार भारदे जे एव्हिएशन एक्सपर्ट आहेत, MAB या एव्हिएशन कंपनीचे ते MD आहेत. या सगळ्यांचं स्वागत. आणि माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आमदार प्रशांत ठाकूर हे सुद्धा आहेत. या सगळ्यांच्या सोबत आज आपण तरुणांच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत की यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क हे जे सकाळ माध्यम समूहाच्या डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सुरू केलेलं आहे, एक सकारात्मक बदल घडवण्यासाठी तरुण शक्तीची, युवा शक्तीची कशी मदत होऊ शकते या अनुषंगानं आपण ही सगळी चर्चा करणार आहोत. या सगळ्यात चर्चेत सुरुवातीला मी जाणार आहे गार्गीकडे. गार्गी, मला सांग, तू आज दिवसभर या सगळ्या चर्चासत्रामध्ये, वर्कशॉपमध्ये सहभागी झालेली आहेस. यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क हे जेव्हा आपलं ठरलं त्याच्यानंतर राज्यभरातले महाविद्यालयातले तरुण यामध्ये सहभागी होत आहेत. त्यापैकी तू एक आहेस. आज जो आपण कार्यक्रम केलेला आहे त्यामध्ये आमिर खाननं दिलखुलास संवाद तुमच्याशी साधला. डॉक्टर आमिर कफीरसारखे जे इंटरनॅशनल हे प्रशिक्षक आहेत त्यांच्यासोबत सुद्धा तुम्ही संवाद साधला. एकूण दिवसभराचा तुझा अनुभव कसा राहिला? गार्गी. हां, आजचा जो दिवस होता तो खूप चांगला होता, कारण आम्हाला खूप शिकायला मिळालं. खूप काय काय नवीन गोष्टी कळल्या आम्हाला कसं लीड करायचं आणि काय करायचं ते सगळं शिकवलं गेलं. आमिर खाननी खूप चांगलं स्पीच दिली आणि आमिर काफिरचं सेशन होतं ज्याच्यात आम्हाला खूप गोष्टी शिकवल्या की कसं कम्युनिकेट करायचं, ग्रुपमध्ये कसं राहायचं, कसं बोलायचं आणि कसं ग्रुप बनवायचा आणि विजन कसं करायचं. ओके. आणि याच संदर्भामध्ये मी आता जाणार आहे ऋषीकडे जाणार आहे. ऋषी, मला सांग, तू पण आज या दिवसभरातल्या सगळ्या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेला होतास. आमिर खाननं दिलेलं सगळं जे त्याचं प्रकट मुलाखत त्याची तिथं त्या ठिकाणी जी झाली आणि एकूण दिलखुलास संवाद आमिरनं साधला, त्याच्या आयुष्यातले काही प्रसंग त्यानं सांगितले, त्यातनं तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळाली असणार आहे. या सगळ्या अनुभवाबद्दल काय सांगशील? आजचा दिवस आमच्यासाठी खूप एज्युकेशनल होता. आमच्या यूथमध्ये असं खूप फिलिंग आहे की वी वॉन्ट टू चेंज द सोशल नीड्स, लाईक वी वॉन्ट टू ॲड्रेस द नीड्स. बट ते कसं करायचं, कोणाशी बोलायचं अँड हाऊ टू गो अबाउट इट ते आम्हाला माहिती नव्हतं. ते यंग इन्स्पिरेटर नेटवर्क आम्हाला एक प्रोव्हाइड करणार आहे प्लॅटफॉर्म की आम्ही तिथे जाऊन आमचे जे फिलिंग्स आहेत ते एक्सप्रेस करून त्याच्यावर सोल्युशन काढू शकतो, विच कॅन चेंज द वर्ल्ड अँड विच कॅन मेक इंडिया अ बेटर प्लेस टू लिव्ह. बरोबर आहे. एकूण बदल म्हणत असताना आता मी तुमच्या दोघांना पण हाच परत प्रश्न विचारतो. म्हणजे गार्गी, सुरुवातीला तू सांग की आपण जेव्हा बदल म्हणतो तो हा नेमका बदल, तुम्ही आता सगळी तरुण मुलं आहात, कॉलेजमधली मुलं आहात, नेमका कोणता बदल तुम्हाला अपेक्षित आहे, कोणता चेंज तुम्हाला अपेक्षित आहे? चेंज म्हणजे कसं सोसायटीमध्ये चेंज, कसं आम्ही एज्युकेशन घेतो त्याच्यामध्ये चेंज, किंवा आम्ही कसे चांगले लीडर होऊ शकतो तसं ते चेंज, आम्ही कसं लीड करू शकतो. तर हे सगळे चेंज आहेत, छोटे छोटे चेंज आहेत जे आम्हाला मोठं काहीतरी चांगलं कार्य करू शकतो. तसला बदल सांगितलं गेलं. ऋषी, मला सांग, आता तुझ्या दृष्टिकोनातनं, तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी चेंज हा जो शब्द आहे, बदल हा जो शब्द आहे, याच्याकडे तू कसं पाहतोस? चेंज तो छोटा पण असू शकतो, लाईक इवन द स्मॉलेस्ट पॉट होल ऑन द रोड, और ॲज बिग ॲज अफेक्टिंग द सोशल इकॉनॉमिक कल्चर ऑफ द सोसायटी अँड इंडिया. ते टुरिझम असू शकतं किंवा इवन द पॉलिटिकल सिच्युएशन, हाऊ पीपल हॅव अ व्ह्यू टुवर्ड्स द पॉलिटिकल स्ट्रक्चर ऑफ इंडिया. ते लोकांना, जे यूथ आहे, प्रोबेबली दे आर व्हेरी इंटरेस्टेड इन इट, बट त्यांना एक प्लॅटफॉर्म नाही आहे. सो यंग इन्स्पिरेटर नेटवर्क आम्हाला हा प्लॅटफॉर्म देणार आहे की हे सगळे जे छोटे चेंजेस आहेत ते पण करू शकतो आणि जे मोठे चेंजेस आहेत जे फुल इंडियाला पण अफेक्ट करू शकतात ते पण करू शकतो आम्ही.
अगदी खरं आहे. अगदी छोट्या छोट्या बदलांमधनंच खरं म्हणजे मोठे बदल होत जातात. बदल जो असतो तो असा सहजासहजी होत नाही. त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करायला लागत असतात. मग ते सामाजिक क्षेत्रातले बदल असतील, मग ते सांस्कृतिक क्षेत्रातले बदल असतील किंवा मग ते राजकीय क्षेत्रातले बदल असतील. आता या चर्चेमध्ये आपल्यासोबत राजकीय क्षेत्रातले सुद्धा 2 तरुण नेते आपल्यासोबत आहेत. आता मी जाणार आहे भाजपचे नगरसेवक अमित साटप यांच्याकडे. अमित साटप, मला सांगा, आता तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा अध्यक्षपदाचं सुद्धा कार्यभार तुम्ही सांभाळलेला आहे. एकूण हे सगळं काम करत असताना हा जो आता आपण बदल म्हणतो आहे की जो बदल घडवण्यामध्ये ही जी तरुण पिढी आहे, हे जे यंग इन्स्पिरेटर्स आहेत, हे फार मोठा रोल प्ले करू शकतात. या अनुषंगानं या सगळ्या उपक्रमाकडे तुम्ही कसं पाहता? आता तुम्ही आमिर खानचंही बोलणं ऐकलेलं आहे, अभिजित पवारांचंही बोलणं तुम्ही ऐकलेलं आहे. या अनुषंगानं तुम्ही कसं या सगळ्याकडे पाहता? मला असं वाटतं की जो यूथ आहे, एक इंडियाच्या पूर्ण वर्ल्डच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये बघायला गेलं तर इंडिया किंवा भारत देश हा असा एक देश आहे ज्याच्यामध्ये युवक सगळ्यात जास्त प्रमाणावरती आहेत. मला वाटते 60% पेक्षा जास्त देश हा 18 आणि 35 या वयोगटातला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जो यूथ आहे, इट इज अ व्हेरी मेजर फॅक्टर फॉर द चेंज दॅट इज गोइंग टू कम इन द कंट्री. या देशामध्ये जो मोठा बदल जो येणाऱ्या काळामध्ये होणार आहे आणि ह्या देशाच्या युवकांनी या आत्ताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करून तो बदल घडवला. त्यामुळे त्याच्यातनं पहिलं पाऊल जे आहे ते या देशाच्या युवकांनी टाकलेलं आहे. आणि मला असं वाटतं की यूथ म्हणजे पॉझिटिव्हिटी, यूथ म्हणजे क्रिएटिव्हिटी, यूथ म्हणजे इनोव्हेशन. पॉझिटिव्हिटी, क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन या सगळ्या गोष्टींना पुढे घेऊन जाऊन मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या आधीच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी, एपीजे अब्दुल कलाम सारख्या आपल्या राष्ट्राध्यक्षांनी जे स्वप्न बघितलं होतं की 2020 आणि 2025 साली भारत हा एक महासत्ता बनेल, तर या युवकांच्या सहभागामुळे मला असं वाटतं की भारत एक महासत्ता होण्याच्या मार्गावरती आलेला आहे आणि त्याची सुरुवात आता कुठेतरी झालेली आहे. आणि त्यामुळे चेंज, मला असं वाटतं चेंज हा जो शब्द तुम्ही निवडला आहे तो फार एकदम सिम्बॉलिक आहे, कारण चेंज इज इनिव्हिटेबल. समथिंग विच इज कॉन्स्टंट इन लाईफ इज चेंज. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो बदल या देशाची युवा पिढी जो घडवणार आहे तो युवा पिढीच घडवणार आहे आणि त्याच्यामुळे एक नवीन पहाट या देशाने बघितलेली आहे. अगदी खूप चांगलं तुम्ही सांगितलेलं आहे की यूथ म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्हिटी म्हणजे यूथ आहे, क्रिएटिव्हिटी म्हणजे यूथ आहे, इनोव्हेशन म्हणजे यूथ आहे, असं सगळं तुम्ही सांगितलं. याच अनुषंगानं मी आता प्रशांत ठाकूर यांच्याकडे जाणार आहे. प्रशांत ठाकूर स्वतः आमदार आहेत, काँग्रेसचे आमदार आहेत. ठाकूर साहेब, तुम्ही काँग्रेसचे आमदार आहात, राजकीय क्षेत्रात गेली काही वर्ष तुम्ही काम करत आहात. हा तरुणांचा सगळा जो संदर्भ आता आलेला आहे की बदलाच्या सगळ्या या वाऱ्यामध्ये नेमका तरुण जो आहे तो जर पॉझिटिव्ह अँगलनं विचार करू लागला, सकारात्मक विचार करू लागला आणि त्यानं जर काही चांगल्या गोष्टी बदल घडवू शकला त्याच्यामध्ये तो, तर या अनुषंगानं आता आपण हा सगळा जो उपक्रम राबवतोय, यंग इन्स्पिरेटर्सचा हा सगळा उपक्रम राबवतोय, याच्यामध्ये तरुणांची जी नेमकी भूमिका आहे ती तुम्हाला कशी वाटते? सर्वप्रथम मी सकाळ समूहाचं किंवा अभिजितजींचा आभार मानेन की एक चांगला प्रयोग या महाराष्ट्रात आणि देशात घडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण हे पाऊल टाकताय. आणि तरुणाला जे आज समाजाकडून हवं आहे किंवा तरुणाला समाजाला जे द्यायचं आहे त्याचं कुठं ना कुठं तरी समाजाच्या वेगवेगळ्या वर्गांमध्ये त्या विचारांचं आदानप्रदान होणं खूप महत्त्वाचं आहे. मी सुरुवात अशी करेन की समाजाकडून प्रत्येक तरुणाला काही ना काहीतरी अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ततेच्या दृष्टिकोनातून तो ज्या अपेक्षा समाजाकडून व्यक्त करतोय त्याच वेळेला त्यानं समाजाला जे द्यायचं आहे या दोन्हीमध्ये समन्वय साधला जाण्याची आवश्यकता आहे. मी आपला कार्यक्रम पाहिला आणि ज्याच्यामध्ये आमिर खान यांनी सांगितलं किंवा अभिजितजी बोलले त्याच्याशी मला सांगड घालायची पुन्हा एकदा की आपण स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपण आहोत. बऱ्याच वेळेला समाज आपण म्हणतो की आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला शिकवतो. माझं असं म्हणणं आहे या संदर्भामध्ये की कॉम्प्रोमाइज करणारा तो युवक कसला. आपल्याला जर या ठिकाणी काहीतरी नव्यानं घडवायचं आहे, समाजाला बदलताना आपल्याला पाहायचं आहे आणि युवकामध्ये ती ताकद असते, तर त्या दृष्टिकोनातून मी समाजाकडून जी अपेक्षा व्यक्त करेन ते समाजाला मला देता आलं पाहिजे. आज मला भारत देश बदलताना बघायचा आहे, 2020 साली भारताला महासत्ता बनवायचं आहे, तर मी माझ्या ठरवलेल्या उद्दिष्टांशी प्रामाणिक असलं पाहिजे. आणि मग माझ्या उद्दिष्टांशी प्रामाणिक असण्याच्या दृष्टिकोनातून जसं मी समाजाकडून अपेक्षा व्यक्त करतो तसं समाजाला देत असताना मी त्याच्यामध्येही काही तडजोड करणार नाही. माझा जॉब, मी माझ्या
पुरतं ठरवलेली उद्दिष्ट ही गाठण्यासाठी मी माझं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जेव्हा मी ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करेन तेव्हा प्रत्येकजण अशा पद्धतीनं हातात घालून काम करेल. एकमेकांना मदत करण्याची प्रवृत्ती आमच्यामध्ये असेल. मी एकमेकांना या ठिकाणी म्हणतोय ते अशासाठी की मी स्वतः तर पुढे जाणारच आहे, पण माझ्याबरोबरनं पुढे जाणारे आमचे जे सहकारी असतील या सहकाऱ्यांना मी जर मदत करेन तर मलाही कोणीतरी मदत करणार आहे आणि त्याच्यातून मला वाटतं हा अपेक्षित बदल घडू शकतो. अगदी बरोबर आहे की समाजाला जर आपण काही देणं लागत असू, म्हणजे समाजाकडनं आपण जेव्हा अपेक्षा व्यक्त करतो तेव्हा समाजाला आपल्याकडून सुद्धा अपेक्षा असतात आणि या सगळ्या अपेक्षा समजावून घेऊन कुठेही तडजोड न करता सातत्यानं आपण जर प्रयत्नशील राहिलो तर हा बदल नक्कीच घडू शकतो. याच संदर्भामध्ये आपल्याशी बोलण्यासाठी मिलिंद कांबळे जे डिक्कीचे अध्यक्ष आहेत, संस्थापक अध्यक्ष आहेत, ते सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांच्याशी सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. आणि मंदार भारदे जे एव्हिएशन एक्सपर्ट आहेत, अत्यंत तरुण वयामध्ये त्यांना एक वेगळा मार्ग चोखाळलेला आहे. या दोघांशी सुद्धा आपल्याला या अनुषंगानं बोलायचं आहे. पण कार्यक्रमात वेळ झाली की छोट्याशा ब्रेकची. आपण पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा.